तर जोगेश्वरी दुर्गानगर परिसरामध्ये नुकतंच राज ठाकरे यांचं आगमन झालं होतं आणि त्यांनी या ठिकाणी एका शाखेचं ओपनिंग केलं. या शाखेच्या बरोबर बाजूलाच एक रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आले. आयोजक गावडे आपल्यासोबत आहेत. आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारचा हा उपक्रम आहे आणि कशा प्रकारचे आयोजन आहे आणि कधीपर्यंत हा रोजगार मेळावा चालणार आहे, काय सांगाल? संदीपजी, रोजगार हा महत्त्वाचा विषय आहे सध्या. युवकांना नोकऱ्या मिळणं ही खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही दक्ष प्रतिष्ठानच्या वतीने आज हा रोजगार मेळावा आयोजित केला आहे. अच्छा, तर काय सांगाल आतापर्यंत किती लोकांच्या या ठिकाणी मुलाखत झालेली आहे, किती इंटरव्ह्यू झालेले आहेत, काय सांगाल? आतापर्यंत जवळजवळ 50-60 लोकांनी मुलाखत दिलेली आहे आणि सिलेक्शन 7 लोकांचं झालेलं आहे. अजूनही आपला एक 4:30-5 वाजेपर्यंत वेळ आहे. अजून जवळपास एक 250-200 उमेदवार आता मुलाखत घेण्यात सज्ज झालेले आहेत. कोणत्या कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतला? याच्यामध्ये HDFC बँक, ॲक्सिस बँक आहे, डीमार्ट आहे, त्याच्यानंतर SBI कार्ड आहे, त्याच्यानंतर वोडाफोन आहे, ई कॉमर्सच्या कंपन्या आहेत. अशा प्रकारचा जॉब आहे नक्की, म्हणजे काय डेजिग्नेशन? याच्यामध्ये सेल्सचा आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, अकाउंटिंग आहे, अशा प्रकारे पूर्ण ऑपरेशन, बॅक ऑपरेशन, सर्व प्रकारचे जॉब्स प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही बऱ्यापैकी वैद्यकीय मदत लोकांना देतो. ज्यांना मेजर ऑपरेशन्स असतात त्यांना आम्ही इथे मदत करतो. त्याच्याशिवाय रोजगार मेळावा, त्याच्याशिवाय शालेय गरजू विद्यार्थ्यांना काही मदत असेल, ॲडमिशन्स वगैरे, ते आम्ही इथे करतो दक्ष प्रतिष्ठानच्या वतीने. आता दुसऱ्या विषयावर येतो. या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि राज ठाकरे यांच्या हस्ते ते उद्घाटन झालं. काय सांगाल कशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी या जनसंपर्क कार्यालयामध्ये असणार आहेत? जनसंपर्क कार्यालय हे जोगेश्वरीतील आपले जे नागरिक आहेत त्यांच्या जे काही प्रश्न असतील, नागरी प्रश्न असतील, त्यांचे इतर प्रश्न असतील, ते सोडवण्यासाठी आम्ही एक संपर्क कार्यालय इथे आज उद्घाटन सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते केलेलं आहे. या समस्या भेडसावतात जोगेश्वरीकरांना? काय जोगेश्वरीकरांना महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय बऱ्यापैकी लोकांच्या समस्या असतात, कारण आपल्याकडे जे हॉस्पिटलच्या सुविधा आहेत त्या अपुऱ्या आहेत. तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर वॉटर मीटर गटरच्या समस्या तर आहेच. त्याच्याकडे शिक्षणाचा विषय आहे, त्यांना इच्छित ठिकाणी ॲडमिशन मिळत नाही मुलांना. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या समस्या आहेत. बरोबर. तर काय सांगाल की आता येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर जोगेश्वरी विधानसभेमध्ये खास करून महिला वॉर्ड जास्त प्रमाणात डिक्लेअर झालेले आहेत. तर काय सांगाल की आता आम्ही जे नाव चर्चेमध्ये ऐकतोय भरत आर्य, त्यांच्याही पत्नी ज्या आहेत त्याही इच्छुक आहेत, काय एकंदरीत माहिती? हां, आता ॲक्च्युली आपले 8 पैकी 7 महिला वॉर्ड झालेले आहेत आणि भरत आर्य आणि त्यांची सुविद्ध पत्नी हे त्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि त्यांचे तो काही सामाजिक पार्श्वभूमी आहे, त्यांनी जे समाजकार्य केलेले आहे आतापर्यंत, त्या जोरावर आपण निश्चितच विजय खेचून आणू शकतो आपण 74 वॉर्डमध्ये. 74 वॉर्ड. येस.